बॉस, आपण त्यांना सांगूया आपण कोण आहोत ते. तू काय वेडा आहेस का? आपण आपली आयडेंटिटी कशी रिव्हील करणार आहोत? असं आपण काही करायचं नाही. तू वेडा आहेस का? असं काही करायचं नाही. आपण काय हिरो हिरोईन दुसऱ्याच्या स्टुडिओमध्ये रात्री चोरासारखे घुसून कशाला गेलेला? फोटो काढायला की रील काढायला? अहो साहेब, नाही, आम्ही 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 फोटो शोधत होतो एक साहेब. तो सापडत नव्हता आम्हाला आणि त्याच्यासाठी आम्ही अब्दुल चाचांना विचारलं होतं. स्वतः जाऊन विचारलं होतं. मग परमिशन नाही दिली म्हणून डायरेक्ट घुसलं? दुसऱ्याच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये बिना परमिशन घुसणे याला कायद्याच्या भाषेत काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? ट्रेसपासिंग. ट्रेसपासिंग करणं हा कायद्याने गुन्हा आहे. साहेब अहो ऐकून तरी घ्या प्लीज. आम्ही तुम्हाला माहिती आहे याची काय शिक्षा आहे? 3 महिने सक्त मजुरी, नाहीतर आर्थिक दंड, नाहीतर दोन्ही सुद्धा. पण साहेब अहो आम्ही परवानगी घेतली होती. मग पुरावा द्या. पुरावा? अरे तुम्ही परवानगी घेतली होतीत ना, मग त्याचा लेखी पुरावा असेल ना काहीतरी, तो द्या. साहेब लेखी पुरावा तर नाहीये. तोंडी तोंडी? वा वा वा. तुम्ही कोणाच्याही घरात घुसाल, कोणाच्याही ऑफिसमध्ये घुसाल आणि आम्हाला सांगाल तोंडी परमिशन घेतली? वा. अहो साहेब, चूक झाली आमची, प्लीज आम्हाला सोडा. झाली ना चूक? हा केलीत ना कबूल? अहो तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे साहेब, प्लीज आमचं ऐकून तरी घ्या. अरे बाबा मला नाही वाटत, ज्याचा स्टुडिओ आहे ना त्याला वाटतंय. तो स्वतः इथे येऊन लेखी तक्रार करून गेलाय, माहितीये तुला? साहेब मी काय म्हणतो, इतक्या रात्री हा असा कोणता फोटो शोधायला गेले होते? हा आला ध्यानात, कसा वाला प्रायव्हेट. ऐका, पर्सनल. हो साहेब. साहेब अहो जरा पर्सनल होता फोटो. मॅडम तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता इथे पोलीस स्टेशनमध्ये बसला आणि तुम्ही गुन्हेगार आहात, तर इकडे पर्सनल वगैरे काय नसतं. इथे ना सगळं खरं खरं बोलायचं असतं, एकदम खरं खरं. साबळे यांच्या डिटेल्स लिहून घ्या. हो सर. बोला, नाव काय? तारिणी माधव बेलसरे. तारिणी माधव बेलसरे. हा तुमचं? केदार. केदार. केदार पुढे एवढंच आहे. पुढे असेल की बापाचं नाव आडनाव काय आहे का नाही? त्याच गोष्टीचा शोध घ्यायला त्या स्टुडिओमध्ये गेलो होतो आम्ही. त्याचं उत्तर तिथे मिळणार होतं मला. त्या माणसाचा चेहरा बघितला नाही आम्ही, म्हणून त्या स्टुडिओमध्ये गेलो होतो. मला बघायचंय की कोण आहे तो माणूस ज्याने आयुष्यभर माझ्या आईला त्रास दिलाय ना, म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो बघायला. अरे कशाला एवढा त्रास करून घेतोयस? मला सांग, किती वर्ष झाली या गोष्टीला? माझ्या जन्मापासून. अरे इतक्या वर्षात त्याने नवीन संसार थाटला असेल, त्याला बायको असेल, त्याला पोरं असतील. आता तू एवढ्या वर्षानंतर जाऊन त्याच्या संसारात काय लुडबुड करणार आहेस? त्याने त्याचा संसार केला असेल, मग माझ्या आईच्या संसाराची राख रांगोळी करताना त्याने विचार करायला हवा होता ना. मग एवढा होतो सर मी, एवढा. लहानपणापासून बघत आलोय मी माझ्या आईला त्रास होताना. रात्रभर वाट बघायची त्या माणसाची, पण तो माणूस काही आलाच नाही तेव्हापासून. बापाशिवाय वाढत असताना माझ्या आईने काय काय सहन केलंय ना, हे बघितलंय मी साहेब. नाही सोडणार मी त्याला. त्याला माहिती नाही गाठ पोलिसांशी आहे. पोलिसांशी? हा पोलिसांशी म्हणजे तुमच्याशी, तुमच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ पोलिसांशी. तुम्ही शोधाल ना आता पुढे, तुम्ही घ्याल शोध त्यांचा. आमचा विश्वास आहे तुमच्यावर, म्हणून तो असं म्हणतोय. हो ना केदार? हो ना? हो. पण साहेब तुम्ही साथ नाही दिली ना, तरी मी त्याला सोडणार नाही. हा ए आवाज नाही चढवायचं. तो पोलीस स्टेशन आहे, हे तर चढ्या आवाजात बोलायचं नाही. नाही काय काय हे हिरोईन, ह्याला तर नाहीये कोणी, ह्याला बाप पण नाहीये. पण तुझ्या तर घरचे आहेत ना, येतील ना इथे शोधत. मग सांगतो तुझ्या घरच्यांना रात्रभर तू काय काय करत होतीस ते. साबळे घ्या यांना ताब्यात घ्या. चला हिरो हिरोईन चला आत चला. येतोय. चला येतोय. टिपिकल लव्ह स्टोरी होती ती. काय
टिपिकल. अरे मस्त सिनेमा होता तो आणि हिरो पण खूप क्यूट होता. मला नाही आवडता तो हिरो. अरे काय नाही आवडायचा हिरो तुला? तुझी चॉईसच भंगार आहे. काकूबाई तुम्ही त्या चॉईस बद्दल बोलूच नका. बस करा तुम्ही दोघी. आधीच तो सिनेमा डोक्याला ताप होता, तुम्ही नका देऊ आता ताप. लहान मुलींसारख्या भांडताय. जाऊ दे, तुला काय गुळाची चव कळणार. अगं गाढवाला गुळाची चव काय असं असतं ते. हिला तर माहितच नाही मला गुळ आवडत नाही ते. काव्या, आय थिंक यू आर द गाढव. काय निशी नमा नमा थांब तुला बघतेच मी आता. बघितलं साई, माझ्या सगळ्या मुली अजून कशा लहानच आहेत ते. नाही नाही, सगळ्या नाही. एक मुलगी की नाही त्यात खूप हुशार आहे, माझी तारिणी, जिला मी आता बघायला जाते ना. बरं नव्हतं बिचारीला, औषध बिवषध घेतलंय की नाही बघते एकदा बाबा. आई 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 आई, अगं ती औषध घेऊन झोपली असेल ना, नाहीतर दाराचा खट्टा आवाज येऊन बाहेर आली असती ती. अरे बाबा, माझ्या लक्षातच नाही आलं. काय आहे, दिवसभर सगळ्यांच्या आधी उठून कामं करत असते घरातली, शिवाय ती अनाथ आश्रमातली कामं आहेतच. एकटीच काम करत असते. जरा मी गेले तर झोप मोड व्हायची तिची. दरवाजा बंद कर. हो. ते लोक पुन्हा एकदा स्टुडिओ मध्ये आले होते. मी हाकलून लावलं त्यांना. स्टुडिओ के सब फोटो जला दिए. अजून 1 हप्ता मग आपण त्या स्टुडिओचा सौदाच करू. दादू, तुमच्याच चांगल्यासाठी करतोय मी. पुन्हा तुम्हाला ती दोघं काय कोणीच त्रास द्यायला येणार नाही. रुक्साना, शांत बसा रे, शांत बसा. हे बघा, किरकिर करू नका. जे होईल ते आता सकाळी होईल. सकाळी? साहेब साहेब ऐका ना, मग एक रिक्वेस्ट होती. प्लीज आम्हाला एक फोन करू देत ना. आमचे फोन पण तुमच्याकडे येतो. प्लीज एक फोन करू देत ना साहेब, प्लीज. कोणाला करणार आहेत? हा, सीएम ला की पीएम ला की कमिशनरला? हा नाही, कोण आहेत कोण तुम्ही दोघं? आमदार खासदाराचे पोर आहेत. हा, याच्या तर बापाचा पत्ता नाही. आणि ते माधव बेलसरे तर मी ऐकलंच नाही. कमिशनर. कमिशनर? कमिशनर साहेबांना ओळखतो मी. साबळे, बघितलं काय, आपल्याकडे कमिशनर साहेबांचे पाहुणे आलेत. कोण लागतात, मामा की काका? हा हा साहेब, म्हणजे हा कमिशनर साहेबांना ओळखतो, पण कमिशनर साहेब याला ओळखतच नाहीत. खोटं बाहेर पडणार म्हटल्यावर हिरोला कसं सावरलं बघितलं. साबळे मॅडम, आम्हाला कळतं सर. साहेब, इथे येणारा प्रत्येक माणूस कमिशनर नाही तर राजकारणाचा कस काय ओळखीचा असतो? काय नाही रे, ते खोटं बोलतायत. तू ते आपल्या फाईलचं काम कर. चल. केदार, कंट्रोल. काय बोलतोस तू? शांत हो जरा. शांत काय तारिणी, आपल्याला काहीही करून ना लवकरात लवकर इथून निघायला हवं. एकतर तुझ्या घरी काय सिच्युएशन आहे याचा अंदाज येत नाहीये. ते तर आहेच ना. मलाही काय करावं काही कळत नाही. बाबा, सुमी, नमा खूप काळजी करत असतील रे ते. तू कशाला उगाच कमिशनरांचं नाव काढलंस? हा, आपण कमिशनरांना ओळखतोय, सांगायची काय गरज आहे? हे बघ केदार, आपल्याला आपली आयडेंटिटी रिव्हील करायची नाहीये. हा,